नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील अ गार्डन ऑफ वर्ड्स पेज नंबर 66 वरील इंग्रजी शब्दांचे मराठीतील अर्थ समजून घेणार आहोत. या गार्डन ऑफ वर्ड्समधील इंग्रजी शब्दांचे अर्थ जर तुम्ही समजून घेतले तर पुढील जो पाठ आहे द गोल्डन फिश हा पाठ तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे वाचता येईल व समजेल. AGAIN अगेन, अगेन म्हणजे पुन्हा. ANGRY अँग्री, अँग्री म्हणजे रागाने. AROUND अराउंड, अराउंड म्हणजे च्या भोवती. BACK बॅक, बॅक म्हणजे मागे. BEAUTIFUL ब्युटिफुल म्हणजे सुंदर. BECAME बिकेम, बिकेम म्हणजे झाले. BLUE ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे निळा. BUILDINGS बिल्डिंग्ज, बिल्डिंग्ज म्हणजे इमारती. CASTLE कॅसल, कॅसल म्हणजे किल्ला. CATCH कॅच, कॅच म्हणजे पकडणे. CROSS क्रॉस, क्रॉस म्हणजे विरुद्ध. CROWN क्राउन, क्राउन म्हणजे मुकुट. DIAMONDS डायमंड्स म्हणजे हिरे. DOWN डाऊन, डाऊन म्हणजे खाली. ENOUGH इनफ, इनफ म्हणजे पुरेसे. EVERY एव्हरी, एव्हरी म्हणजे प्रत्येक. FISHERMAN फिशरमॅन, फिशरमॅन म्हणजे मासेमार. GARDEN गार्डन, गार्डन म्हणजे बगीचा. HAPPENED हॅपन्ड म्हणजे घडले. HAPPY हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. HIM हिम, हिम म्हणजे त्याचे. HOME होम, होम म्हणजे घर. HOUSE हाऊस, हाऊस म्हणजे घर. ITS इट्स, इट्स म्हणजे त्याचे. KIND काइंड म्हणजे दयाळू. MAGIC मॅजिक म्हणजे जादू. MUST मस्ट म्हणजे गरजेचे. NEAR नियर म्हणजे जवळ. ORDERED ऑर्डर्ड म्हणजे हुकूम दिला. PASSED पास्ड म्हणजे उत्तीर्ण. PLEASE प्लीज, प्लीज म्हणजे कृपया. POPPED पॉप्ड म्हणजे वर डोकावणे. QUEEN क्वीन म्हणजे राणी. SAW सॉ म्हणजे पाहिले. SEAC म्हणजे समुद्र. SPEAK स्पीक म्हणजे बोलणे. STORM स्टॉर्म म्हणजे वादळ. STRANGE स्ट्रेंज म्हणजे विचित्र. SURPRISED सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्यचकित झाले. THING थिंग म्हणजे वस्तू. THRONE थ्रोन म्हणजे सिंहासन. THUNDER थंडर म्हणजे वादळ. TOWERS टॉवर्स म्हणजे उंच इमारती. VOICE व्हॉइस म्हणजे आवाज. WATER वॉटर म्हणजे पाणी. WAVES वेव्ज म्हणजे लाटा. WERE वेअर म्हणजे होते. WIFE वाईफ म्हणजे पत्नी. WISH विश म्हणजे इच्छा. WORE वोअर म्हणजे परिधान केले.